नमस्कार, मी वृषाली कदम परब. TV9च्या एन्काउंटर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जे आहेत. शेतकरी कर्जमाफी झाली, बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, मात्र अनेक शेतकरी अजूनही त्यांच्यापर्यंत शेतकरी कर्जमाफी पोहोचलेली नाहीये आणि हा मुद्दा स्वतः उद्धवजींनी युतीच्याच घोषणेच्या दरम्यान काढला आणि त्यांनी तुम्हाला विचारलेलं देखील की अद्याप ते पैसे पोहोचलेले नाहीयेत. काय वाटतं तुम्हाला की का ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि उद्धवजींचा जो आरोप आहे अजूनही पात्र शेतकऱ्यांना ते मिळालेले नाहीये, तर त्याच्याबद्दल काय? 24,000 कोटी रुपयाला आपण मान्यता दिली, 51 लक्ष शेतकऱ्यांना आपण मान्यता दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यापैकी 80 ते 85% निधी हा खात्यामध्ये वर्ग झाला. कधी कधी एखाद्या ठिकाणी असा प्रश्न असतो की शेती दोन भावाच्या नावानी आहे, मग कुठे NOC मिळत नाही, कुठे अकाउंटचे तांत्रिक अडचणी असतात. पण आज मी जे सांगितलं की शेवटचा या कर्जमुक्तीचा लाभ प्राप्त करण्याचा हक्क असणारा शेतकरी हा कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध होईल. 24,000 कोटीची मान्यता, 51 लक्ष शेतकरी, जसं जसं केसेस येतील तसे तसे पैसे दिले जातील. तुमच्यावर अशी पण टीका होते की भाऊ आकडे फेकतात, आकडे कोणी फेकू शकत नाही. प्रश्न विचारला की भाऊंकडे आकडे तयार असतात. नाही, आकडे खोटे तर फेकता येत नाही विधिमंडळात, असा केलं तर हक्कभंग होतो. आकडे है. जो बात भाषण से नहीं होती वो बात आकडे अपने आप बताते हैं. तर यावर्षी जर वैशिष्ट्य बघाल तर पहिल्यांदा काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला की हे सरकार कर्जबाजारी आहे, या सरकारने राज्याच्या जनतेला कर्ज घ्यायला लावलं. आता मला कधी कधी आश्चर्य वाटतं की दोनदा टीका केली म्हणतात, सगळ्या राजकारणात ते टीका होतच असते, पण अप्रत्यक्ष तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करता. कर्जबाजारी आहे तर आकडे सांगा ना. म्हणजे मागच्या सरकारमध्ये 15 वर्षात एक वर्ष असं होतं की जेव्हा तुमचा ऋणभार 28.2% गेला, एकूण आपल्या GSDPच्या तुलनेमध्ये आपलं कर्ज हे 28.2% गेलं, ते मी यावर्षी 14.50% आणलं. तर कौतुक करू नका, पण कृपया महाराष्ट्राला बदनाम करू नका. पण असं म्हटलं जातं की सध्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि असं असताना गेल्या काही काळामध्ये कर्ज मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेली आहेत. यामध्ये किती तथ्य आहे की खरंच परिस्थिती नाजूक आहे का आणि जे कर्ज घेतलेले आहे ते महाराष्ट्र फेडण्याच्या तयारीत किंवा कॅपेबिलिटीमध्ये आहे? मी जसं आता आपल्याला सांगितलं की हे आरोप तथ्यहीन आहे आणि मग अशा आरोपामुळे आपण महाराष्ट्राचा अवमान करतो, महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान करतो. खरं तर राज्य इतक्या वेगाने आर्थिक प्रगतीकडे चाललं. 2010-11 मध्ये साधारणतः 10,49,000 कोटीचा GSDP आज यावर्षी 31,31,000 कोटीपर्यंत जातो आहे. शिल्कीचं अंदाजपत्रक आपण मागे दिलं आणि आता 7वं वेतन आयोग असल्यानंतर शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती, दुष्काळासाठी मदत, बोंडअळीचे पैसे दिल्यानंतर सुद्धा राज्य जर आपणला ऋणभार 14.52% आसपास येत असेल तर मला वाटतं की हे अतिशय उत्तम आर्थिक स्थितीकडे राज्याची वाटचाल होते आहे. याचं मूल्यांकन असं केलं पाहिजे. पण राज ठाकरेंना काय सांगाल? कारण राज ठाकरे नेहमी तुमच्यावर टीका करतात की राज्याची आर्थिक तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि तरी देखील अनेक मोठे मोठे प्रकल्प सांगितले जातात, त्यामुळे फक्त हे राज्य सरकारकडून गाजर दाखवलं जातं असं त्यांचा कायमचा आरोप असतो. त्या आरोपाकडे कशा पद्धतीने? जुन्या काळी एक रेकॉर्ड असायची, त्याला जर खड्डा पडला तर ते सुई तिथं तेच ते वाक्य, तेच ते गाणं म्हणायचं. काही राजकीय नेते माहिती घेऊन बोललं तर मी जसं सांगितलं की प्रत्येक टीकेचं स्वागत आहे. कारण मला याची जाणीव आहे की या राज्यातला कोणताही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो की नेता असो, छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र हा वेगाने प्रगतीच्या मार्गावर जावा ही भावना असणं हे तर प्रत्येकाची भावना आहे आणि हीच आमची शक्ती आहे. पण ही भावना असताना टीकेला काही तर्क असेल तर ती योग्य टीका आहे, त्याचं स्वागत होईल. पण जेव्हा विधिमंडळामध्ये मी हे इतक्या स्पष्टपणे सांगतोय की राज्याचं उत्पन्न वाढते आहे, राज्यामध्ये विविध प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत, आता तरीही टीका जर कोणी करत असेल तर मग झोपलेलं जागं करता येतं. आता कोणी सोंगच घेतला की माझा महाराष्ट्र हा गरीब आहे, माझा महाराष्ट्र हा वाईट आहे, माझा महाराष्ट्र कर्जबाजारी आहे, घेतात असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मग असं का म्हणतात?
आकडे तर विधिमंडळात आहे, पुस्तक पाहता येतं, ग्रीन बुक पाहता येतं, पिंक बुक पाहता येतं. आणि पिंक बुकामध्ये आकडे पाहून जर कुणी माझ्यावर टीका केली तर त्या टीकेचं मी स्वागत करेन की नाही, खरं आहे, इथं आमची उणीव आहे, इथं त्रुटी आहे, इथं चूक आहे. पण काही आकडे न सांगता काहीतरी कुठेतरी वर्तमानपत्रात छापलं आणि मग आपल्या पैकी जर कोणी अशा पद्धतीचे आकडे दिले तर कदाचित काही क्षणापुरता या सरकारला बदनाम केल्याचा आनंद असेल, पण अप्रत्यक्ष आपण महाराष्ट्राचा अवमान करतोय हे मात्र कदाचित लक्षात घेतलं जात नसावं. मोठ्या मोठ्या योजना घोषित करतं सरकार. म्हणजे आपण पाहिलं शिवस्मारक किंवा आंबेडकरांचं स्मारक इंदू मिल मधलं, अद्याप त्याची वीट देखील रचली गेलेली नाहीये. हो, मग हे का होतं? आपल्याकडे पैसा आहे, इच्छाशक्ती आहे, असं असताना मग ही स्मारकं किंवा ही कामं पुढे का नाही सरकत? या स्मारकाला लागणाऱ्या परवानगीची मोठी यादी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, 2001 मध्ये आपण अर्थसंकल्पामध्ये शिवस्मारक करावं असं घोषित केलं. एक परवानगी घेतली नाही. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कितीदा तरी सांगितलं. पण या सरकारचं वैशिष्ट्य काय? तर माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व परवानग्या पूर्ण केल्या. त्याचं भूमिपूजनही संपन्न झालं, त्याचं कामालाही सुरुवात. आता ठीक आहे, कोर्टाने काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच्यावर निर्णय होईल आणि पुढे जाईल. इंदू मिलच्या बाबतीमध्ये मागच्या सरकारने इंदू मिलची जागा आपल्याला संसदेत कायदा पारित करून ती जागा घ्यावी लागेल सांगितलं. ती जागा ताबडतोब हस्तांतरित झाली, काम सुरू झालं. मग त्याचं डिझाईन करावं लागतं, त्याचं एकूण एस्टिमेट तयार करावं लागतं. ह्या काही प्रोसेस आहे. पण निश्चितपणे म्हणजे मला आठवतं की जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू उभा व्हायला सुरुवात झाली तेव्हा मला माननीय मोदी साहेबांनी, मुख्यमंत्री होते, 5 राज्याचा प्रमुख म्हणून त्यामध्ये घेतलं होतं. मला आठवतं की तेव्हा असंच काही लोक प्रश्न करायचे, अरे ये क्या भूमिपूजन होगा, कुछ नहीं होगा. आज माहीत आहे त्याचं उद्घाटनही झालं. असे अनेक प्रकल्प आहेत ज्याची उद्घाटनं सध्या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय करताय. मी विषय थोडासा पुढे घेऊन जाते, कारण अनेक वाघांचं प्रमाण हे जंगलांमध्ये, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या जंगलांमध्ये वाढलं पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आणि असं करत असताना वाघाला देखील सोबत घेण्याचे तुम्ही प्रयत्न केले. वाघ आता सोबतही आलेला आहे. त्यामुळे आता वाघ सिंहाचा संसार सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा हा संसार निर्विघ्न पार पडेल असं तुम्हाला वाटतं? सुखाने नांदता येईल वाघ आणि सिंहाला? पहिल्या दिवशीपासूनच वाघाचं संवर्धन, संरक्षण व्हावं ही माझी प्रामाणिक भूमिका होती. आणि मला आनंद होतोय की आज आमची युती झाली. जंगलात तर वाघाची संख्या मागच्या 4 वर्षामध्ये 25% वाढली. आणि मला विश्वास आहे की 2019च्या ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये विधानसभेत सुद्धा वाघाची सुद्धा संख्या वाढेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आमची ही संख्या आणि वाघाची संख्या म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी हे कधी नव्हे एवढ्या अल्पमतात येईल असा माझा विश्वास आहे. एक खरं आहे की आमच्यामध्ये काही दिवस काही गोष्टींवर मतभेद होते, पण मनभेद कधीही नव्हता. पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं असेल की उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री सुद्धा नेहमी संवादात असायचे. मुख्यमंत्री एखाद्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर शिवसेना भाजपचे मंत्री याच्यामध्ये कधीच फरक झाला नाही. म्हणजे कितीदा तरी दिवाकर रावते साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदास कदम साहेब असतील, कितीदा तरी चांगलं काम केलं म्हणून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन, कधी चंद्रकांत दादांचं अभिनंदन, कधी माझं अभिनंदन. मोठ्या मनाने आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतोच. कधी आमच्यामध्ये एखाद्या मुद्द्यावर ताणतणाव आलाच नाही. पण मग दानवेंना उमेदवारी दिली तर आम्ही पाडूच असं अर्जुन शिवसेनेने कधी म्हणतं का? अर्जुन खोतकर माझे चांगले मित्र आहे. मी परवाही त्यांना गमतीने म्हणालो, आता त्यांच्या व्यक्तिगत काही गोष्टींच्या संदर्भामध्ये ते या संदर्भातलं त्यांचं हे भाष्य व्यक्तिगत आहे, शिवसेनेची भूमिका नाही. त्यांच्यामध्ये काही मतभेद आहे, पण माझा विश्वास आहे की भविष्यात त्या दोघांचेही मतभेद निश्चितपणे दूर होतील. आणि कधीतरी शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री दोघांना घेऊन जेव्हा बसतील तेव्हा आज जरी ते हम आपके हे कोण म्हणत असेल तरी हम साथ साथ आहे म्हणत युद्धामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत करतील असा माझा विश्वास आहे. मी दोघांनाही अतिशय व्यक्तिगत रीतीने ओळखतो. दोघेही अतिशय उत्तम नेते आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. दोघेही
समजदारीने पुढे जातील असा विश्वास आहे. एखादे नाही आहेत, बऱ्याच ठिकाणावरून अशा प्रतिक्रिया येत असतात. भाऊ ठीक आहे, पण अनेक अटी शर्तींमध्ये ही युती खरं तर आता पुन्हा एकदा समोर आलेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्रीपद किंवा समान पद्धतीनं सगळं वाटप केलं जाईल. जर 2.5 वर्ष पद मुख्यमंत्रीपद जर भाजपला मिळालं तर सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री होतील. मी तर मुख्यमंत्री होणारही नाही आणि मी कधी पक्षाला कधी आयुष्यात मागितलं नाही. पक्षाने मला भरभरून दिलं. मी मनात नेहमी विचार करतो की मी 1980 मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना बीकॉम फायनलचा विद्यार्थी होतो. मुंबईच्या आजच्या CST स्टेशन आणि तेव्हाचं VT स्टेशन. मी जेव्हा ट्रेनमधून उतरलो, बाहेर टॅक्सीत बसलो, टॅक्सीवाल्याने मला प्रश्न विचारला, कहाँ से आए हो? मग मैं चांदा से आया हूँ. मग चांदा का मध्य प्रदेश में है. म्हणजे ज्या गावाला त्या काळी ओळखत नव्हते त्या गावातून आलेला एक राजकीय कार्यकर्ता गेले 5 वर्ष मी अर्थसंकल्प मांडतो आहे. तर यापेक्षा अजून पक्षाकडून मला काहीही मोठी अपेक्षा नाही. पक्षाने मला भरभरून दिलं. पण मला एक नेहमी वाटतं की राज्यामध्ये अजूनही आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. वाईट वाटतं की अजूनही आम्ही जेव्हा म्हणतो की महाराष्ट्र हा या देशामधला उत्तम राज्यापैकी एक राज्य आहे, क्रमांक 1चं राज्य आहे, तेव्हाच मनाला वेदना होतात की 61 लाख जवळपास कुटुंब अशी आहेत की जे अतिशय दयनीय जीवन जगतात. म्हणजे 1,38,00,000 ग्रामीण परिवारापैकी 60,64,157 परिवार हे दयनीय जीवन जगतात. आता ही चिंता एक कार्यकर्ता म्हणून आहे की चांगलं जीवन सर्वांना जगता यावं. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या 6 मूलभूत गरजा पूर्ण व्हावा. राज्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना आपण नेहमी आदरांजली व्यक्त करतो, नाव घेतो. पण या राज्यात अजूनही जेव्हा एखादी घटना होते की एखाद्या माझ्या बहिणीवर अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा आकड्यावर तर मी विधानसभेत जाईल की मागे इतके अन्याय होत होते, आता कमी झाले. हे तर्क जरी योग्य असलं तरी एकाही माझ्या बहिणीवर अत्याचार, अन्याय होणार नाही असं राज्य घडवण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्या दिशेने आपल्याला जाणं. मी माझ्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली, अनेकांनी विरोध केला. मग तर तेव्हा तर खुनाची धमकी दिली होती. हां, पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही सावध राहा. आता मला याचा विश्वास होता की अगर जनता की दुआएं साथ होगी तो शेवटी कोणी काही बिघडवू शकणार नाही. ठीक आहे. भावना काय होती? भावना एकच होती की एक व्यसनमुक्त समाज घडावा, परिवारावर जे दुःख सहन करावं लागतं ते संपावं. मला आठवतं की स्वर्गीय R.R. पाटील यांनी मी बसलो. स्वर्गीय R.R. पाटील एक इमोशनल नेता होते आणि मला आवडायचे. वर्तमानपत्र आमच्या समोर पडलं होतं आणि त्याच्यात गेलं होतं की मुलांनी दारूसाठी आईचं खून केलं. मी माझ्या जिल्ह्याची तर दारू बंद केली. काहींचा विरोध अजूनही आहे. ते म्हणतात की नाही तुम्ही दारू बंद केली पण अवैध दारू आहे. आता आपण प्लॅस्टिक बंदी केली तर तुम्ही काय महाराष्ट्रात एकही व्यक्ती प्लॅस्टिकची पिशवी वापरत नाही असं तर होत नाही, म्हणून आपण प्लॅस्टिक बंदी उठवणार नाही. काही समाजामध्ये असा वर्ग असतो. मला असं वाटतं की आयुष्यात मला देवानी भरभरून दिलं, पक्षांनी भरभरून दिलं. विधानसभेत किंवा मंत्रालयात म्हणजे या 7,070 फुटाच्या विधानसभेच्या गोलाकार सभागृहात किंवा 1,45,000 फुटाच्या मंत्रालयातल्या स्थानापेक्षा एका व्यक्तीने सुद्धा मी गेल्यानंतर माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला एवढं जर वाक्य केलं तर ते मुख्यमंत्री पदापेक्षा मोठं आहे. नक्कीच. मला भाऊंशी अशा चर्चा करायच्या आहेत पण वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय. पाहत राहा फक्त TV9. ब्रेक नंतर आपलं स्वागत. ज्या पद्धतीनं T1 झालं आणि त्या पद्धतीनं तुमच्यावर टीका करण्यात आलेली, भाऊ दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं? खूप जास्त क्लेश वाटले की ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अतिशय हीन दर्जाच्या शब्दाचे उपयोग झाला, खूप मला दुःख झालं. आरोप म्हणजे ज्या पद्धतीने तेव्हा टीका झाली, हे खरं आहे की माझ्या जीवनामधला, माझ्या आयुष्यातल्या 56 वर्षामध्ये तो जो कालावधी होता
तो वेदना देणारा होता. शेवटी T1 वाघिणीला मारण्याचा निर्णय किंवा त्याला पकडण्याचा निर्णय हा 13 लोकांच्या आदिवासी माझ्या भगिनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने वाघाच्या हमल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर केलेला जो सुप्रीम कोर्टात टिकला होता. पण तेव्हा हे खरं आहे. पण नंतर मी माझ्या मनाला समजवलं की अच्छो को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत आहे. आपण काही दिवस त्यावेळी तुमच्या पाठीवर मागे कोण उभं होतं किंवा आणखीन भक्कम आधार मिळायला हवा होता? नाही, असा भक्कम आधार मी बघितला. मी कधी ट्विटर मी स्वतः कधी व्यक्तिगत बघत नाही. फेसबुकही मी कधीतरी 1 महिन्यानी बघतो, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नाही. पण एकदा मी जेव्हा माझ्या मुलीने सांगितलं की बाबा असं असं त्या ट्विटर आणि फेसबुकवर असं लिहिलं जातं, तेव्हा मी उघडलं. तेव्हा मात्र एकीकडे दुःख होतं, पण दुसरीकडे एका गोष्टीचा आनंद होता की अनेक अनोळखी माणसांनी त्यांच्या कॉमेंटमध्ये माझं कौतुक केलं होतं, ज्यांना मी ओळखत नाही. अशा अशा जिल्ह्यातून लोकांनी कौतुक केलं आणि तीच माझ्यासाठी शक्ती आहे, तेच माझ्यासाठी टॉनिक आहे आणि तीच माझ्यासाठी भविष्यामध्ये उत्तम काम करण्याच्या दृष्टिकोनातून तो माझा दीपस्तंभ आहे. हो, तुम्ही खूप हसमुख आहात. हसत मुखाने तुम्ही सगळे प्रश्न सोडवत असता, विभागातले असो तुमच्या किंवा डिपार्टमेंटमधले असो, चंद्रपूरचे असो. पण ह्या हसतमुख असण्याचा कधीतरी त्रास होतो का भाऊ? काल मी इथं दीदी शिवानींना बोलवलं. काही लोकांनी टीका केली की हा धार्मिक कार्यक्रम आहे. काल शिवानी दीदींनी कुठेही आरती करा, पूजा करा असं शिकवलं नव्हतं. शिवानी दीदींनी काय सांगितलं की तुम दुनिया को नहीं बदल सकते, अपने आप को बदलो. पाऊस मला नाही थांबवता येत, पण मी पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी डोक्यावर छत्री घेऊ शकतो. आयुष्यामध्ये हाच प्रयत्न मी करतो की सर्व तर मला बदलता येत नाही. सूरज ना बन पाए तो दीपक बनके जगता चल. आणि म्हणून मग या दृष्टीने मी जेव्हा चांगली पुस्तकं वाचतो. एक दिवस माझ्या पत्नीने सांगितलं की तुम्ही उशिरापर्यंत काम करता, तुम्ही अर्धा तास मग द्या. म्हणतं कशासाठी? तर म्हणजे दीदी शिवानीचं प्रवचन ऐका. ते मी प्रवचन ऐकलं. ते काही धार्मिक प्रवचन नव्हतं. या अगोदर अनेक जण आलेत, अनेक लोक विविध विषयावर. आणि ही संसदेची विधिमंडळाची परंपरा आहे की उद्या दीदी शिवानी आल्यात. काही लोकांना कदाचित त्यांना दीदी शिवानी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी मंदिर मस्जिद असं असेल. दीदी शिवानी आरती आणि अशा गोष्टी शिकवत नाही. त्यांचा अध्यात्म काय? तर देश घडवायचा असेल तर मनुष्य घडवा. देश आपोआप घडत नाही. प्रत्येक मनुष्याचं मन सशक्त झालं, अंतर्मन सशक्त झालं तर आपल्याला उत्तमातलं उत्तम काम करता येतं. की कसं जगलं पाहिजे हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की तुमच्या हातात 2 रुपये आले तर 1 रुपया हा जगण्यासाठी खर्च करा, भाकर विकत घ्या. आणि 1 रुपया कसं जगावं यासाठी पुस्तकासाठी खर्च करा. तुमच्यावर किती फरक पडला ते प्रवचन ऐकायला लागल्यानंतर? मी तर रोज स्वतःला सांगतो की जास्त वेगाने बदल कर. दोष तर माझ्यातही आहे, मी अपूर्णांक आहे. पण मी रोज विचार करतो की आपण उत्तम व्हावं. कधी एखादा व्यक्ती माझ्याशी वाईट बोलला तर काही क्षणापुरतं मग दुःख होतं. असं वाटतं की आपणही याच्याशी वाईट वागावं. पण नंतर अशा व्याख्यानातून मग आपण निर्णय करतो की तो त्याचा संस्कार आहे. चांगलं वागणं आपला संस्कार आहे. तो वाईट वागला, जे काही त्याला शिकवलं त्यातून वागला. आपल्याला तर चांगलं वागणं शिकवलं आहे. आणि म्हणून मी कधीच कोणी टीका केली तर त्याला तेव्हा तसं उत्तर देऊ नये असा प्रयत्न करतो. अपवाद असू शकतो, पण म्हणूनच चांगल्या गोष्टी घडवताना अशा गोष्टीचा फार उपयोग होतो. जर आम्ही हे केलं नसतं तर अनेकदा मग चांगल्या मार्गावर जाताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पण आज मला आनंद होतो की जेव्हा मी प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा अजितदादांनी पक्षाचा विचार न करता विधिमंडळात माझं कौतुक केलं. काँग्रेसचे नेते उभे झाले, त्यांनी कौतुक केलं. मला वाटतं की विरोधक तर असणारच आहे, पण विरोधकांनी एक चांगला शब्द वापरणं हे आपल्या यशाचा मार्गाचं खरं पावती गमक आहे आहे. त्याची. पावती.
नक्कीच खूप खूप धन्यवाद भाऊ, आज तुम्ही आलात आणि दिलखुलास खरं तर गप्पा मारल्या त्याबद्दल. तुमचं व्यक्तिमत्वच तसं आहे, दिलखुलास आहात, त्यामुळे प्रत्येक संकटाचं हसत मुखानं तुम्ही स्वागत करता, त्यातून प्रश्न देखील सोडवत असता. राज्याची जी आर्थिक घडी आहे ती येत्या काळामध्ये आणखीन कशी सुधारेल हे देखील तितकंच मोठं संकट तुमच्या समोर आहे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहावे असे आमचे शुभेच्छाही आहेत आणि आशा देखील आहेत. वेळ झालेली आहे आता इथेच थांबायची. पाहत राहा फक्त TV9. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.